तो त्याला शिवप्रेम शिकवावंच लागत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालो. काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान येऊन गेले. हल्ली त्यांना बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये यावंसं वाटायला लागले. आता परत 19 फेब्रुवारीला येतात शिवनेरीवर. मध्ये येऊन गेले सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गामध्ये आले खरे, पण जे सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या किल्ल्यावरून किल्ल्याचं नाव ठेवलं गेलं. त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गेलेच नाहीत आणि मंदिरामध्ये तर नाहीच नाही आले. एक चांगली गोष्ट केली, तो नौदलाचा दिवस साजरा केला. आपल्या शक्तीचं प्रदर्शन, आपल्या म्हणजे आपल्या देशाच्या, ही मोदींची शक्ती नाही, माझ्या भारत मातेच्या नौदलाची ती शक्ती आहे. ती आधीपासून आहे आणि याच्या पुढे सुद्धा राहणार आहे. मग म्हणायचं म्हणून कोणाच्या तरी डोक्यात एक कल्पना निघाली आणि एक पुतळा उभा केला तिकडे राजकोटला. तर आनंद आहे. असे पुतळे राज्यभर खूप आहेत आणि आणखीन खूप होतील. करायलाच पाहिजेत, कारण ते आमचं दैवतच आहे. पण मला असं वाटलं होतं की येत आहेत सिंधुदुर्गामध्ये, पहिल्या प्रथम येत आहेत, जातील आमच्या महाराजांसमोर नतमस्तक होतील आणि संकटामध्ये कधीही न आलेले पंतप्रधान निदान या निमित्ताने तरी महाराष्ट्राला नाहीतर माझ्या कोकण किनारपट्टीला काहीतरी भरघोस देऊन जातील. दिलं तर काहीच नाही, पण उलटा आपल्या राज्यात येणारा तो पाणबुडीचा पर्यटन प्रकल्प होता तो गुजरातला घेऊन गेले. म्हणजे आता मला भीती अशी वाटते, हे येत आहेत आणि बघता तिकडे काय चांगलं आहे ते घेऊन आपल्या गुजरातला पळून नेतात. अहो मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. गुजरातचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्ही जे करत होता ते ठीक आहे, पण आमचं काही गुजरात बद्दल द्वेष नाही आमचा. गुजरातला तुम्ही जरूर समृद्ध करा, पण तुमची जी एक अशी थोडीशी भावना आहे की गुजरात समृद्ध झालं तर देश समृद्ध होईल. माझा महाराष्ट्र समृद्धच आहे. माझ्या महाराष्ट्राला जो वारसा लाभलाय तो एवढा प्रचंड वैभवशाली आहे की मला नाही वाटत तो दुसऱ्या कोणत्या राज्याला क्वचितच लाभला असेल किंवा नसेल. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वीरांचा महाराष्ट्र आहे, मर्दांचा आहे, क्रांतिकारकांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र काय, हा महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रामध्ये अजिबात मागे नाही, तसुपर पुढेच आहे. आणि मग ज्या ज्या वेळेला तुमचं ठीक आहे गुजरातचं प्रेम गुजरात ठेवा. गुजराती आमचाच आहे. इथे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, महाराष्ट्रभर राहतात, देशभर राहत आहेत. कधीही आम्ही आणि गुजराती असा दंगा नाही झाला, अजिबात नाही झाला. आणि ज्या ज्या वेळेला गुजरातवरती संकट आलं, अगदी भूजचा भूकंप झाला होता, त्याही वेळेला तुम्ही कुठे होतात काय माहिती नाही, कारण हल्ली हल्ली तुमचा उदय झाला, पण भूजच्या वेळेला असाल करायची तुम्ही नाही म्हणत नाही. कारण जसं देवेंद्र फडणवीस बाबरी पाडताना होते असं म्हणतात, कोणीतरी सांगलं की वरती चढले आणि त्यांच्या वजनानेच बाबरी पडली असेल. नाही असू शकतं, मी काय सांगू शकत नाही, गर्दीत कोण कोणाला ओळखते. तसं भूजच्या वेळेला तुम्ही असाल, पण भूजच्या वेळेला सुद्धा भूकंपाच्या वेळेला शिवसेनेने तिकडे मदत केली होती आणि मी स्वतः तिकडे गेलो होतो. सुरेशदादा जैन माझ्यासोबत होते. भारतीय कामगार सेनेच्या वतीने आपण तिकडे मला वाटतं शाळेचीच एक इमारत बांधली होती. त्यापूर्वी सुद्धा कित्येक म्हणजे 70-80च्या दशकामध्ये सुद्धा भूकंप झाला होता, पूर आला होता, कुठलं धरण टेक फुटलं होतं, महापूर आला होता, तेव्हाही शिवसैनिक धावून गेले होते. म्हणजे असं आमचा काही दुजाभाव नाहीये तुमच्याबद्दल किंवा गुजरातबद्दल. नाही, गुजरात म्हणजे अजिबात नाहीये. तुम्ही गुजरातला जरूर समृद्ध करा, पण आमचं जे काय आहे महाराष्ट्रामध्ये जे काय आहे ते गुजरातला तुम्ही पळून नेणार असाल आणि हे मिंदे जर का शेपूट हलवत, खुर्ची चाटत त्यांची चाकरी करणार असतील तर मग ह्यात मात्र यांना गाडावंच लागेल आणि ते गाडण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रामध्ये जरूर आहे, नक्की आहे. भास्करराव बोलत होते, विनायक राऊत पण बोललेले आहेत. आता कोंबडी काय तुम्ही म्हणालात, कोंबडी वडे मी आज खाल्लेत, त्याच्याबद्दल मी काय